बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जमिनीच्या सुपीकतेसाठी प्रकल्पातील काढलेला गाळ लाभदायक, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले। 100 दिवसाच्या आराखड्यानुसार भोकर येथील उपविभागीय व तहसील कार्यालयास भेट। नारवट येथील वन विभागाच्या तळ्यातील गाळ काढण्यास कामास प्रारंभ। गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत सुधा प्रकल्पातील गाळ काढण्यात येत आहे। हा गाळ काढल्यामुळे या प्रकल्पातील पाण्याचा साठा वाढून सभोवतालच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। तसेच शेतकऱ्यांना जमिनीच्या सुपीकता वाढवण्यासाठी काढण्यात आलेला गाळ विनामूल्य उपलब्ध होणार आहे। तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे। आज गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत भोकर येथे सुधा प्रकल्पातील गाळ काढण्याचा शुभारंभ यांच्या हस्ते करण्यात आला होता। यावेळी भोकरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मंगशेट्टी, तहसीलदार विनोद गुंडमवार, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव व इतर विभागाचे विभाग प्रमुख यासह सेवा समर्पण परिवारातील सदस्य, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांची उपस्थिती होती। या कामासोबत नारवट येथील वन विभागाच्या तळ्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। हा गाळ वन विभाग, सेवा समर्पण परिवार व नारवट येथील ग्रामस्थ यांच्या समन्वयातून काढण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे। त्यांचे काम आज सुरू करण्यात आले आहे। या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय भोकर येथे भेट देऊन 100 दिवसाच्या कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत होत असलेल्या कारवाईचा आढावा घेऊन उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले। महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, भोकर, नांदेड।